दादा, अरे केतकी पाठारेचे रिपोर्ट्स आले. तू काही म्हण यार. नाही रोहन, पण हा चान्स मला सोडायचा नाहीये. 25 lakhs, damn it. It's not a joke. लल्लू पंचूला नाही मिळत रे असा चान्स. मग आता शांतपणे वाट बघ प्लीज, आणि आता मला पिडू नको. रोहन, keep the finger crossed. डॉक्टर मीरा. हॅलो, गुड मॉर्निंग डॉक्टर. तुझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत केतकी. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. आज काय करतेस तू? नथिंग, ऑल युअर्स. आता तुमच्या ताब्यात आहे. गुड. शुभंकर आणि नमितानी 2 वाजता तुला त्यांच्या घरी बोलावलंय. जमेल? ऑफकोर्स मॅडम. पण त्यांचा पत्ता? शुभंकर करेल तुला SMS. मी त्याला सांगितलंय तसं. ओके, डन देन. आय विल बी देअर. थँक्यू मॅम. ओके. अगं, हे म्हणत होते की समीरला कर्ज सुद्धा मिळू शकतं. पाटणकरांशी बोलले थे. तू काही म्हणाली होतीस का यांना कर्जाबद्दल? मी नाही. दादा पण ना. थांब, मी आज त्याला स्पष्टपणे सांगतेच. समीरसाठी त्याला कोणत्याही प्रकारचा भार उचलायची गरज नाहीये. देवा, खूप परीक्षा पाहिलीस, खूप वर्ष वाटही पाहायला लागलीस तू. आता कुठे आशेचा किरण दिसतो, तो मात्र विझू देऊ नकोस. माझ्या ओटीत श्रद्धेचं फळ घालशील ना? तुला लाज वाटली पाहिजे स्वतःचीच. अरे तू काय बोलतोय समीर? खरंच बोलतोय मी. उद्या जर आशूने असलं घाणेरडं प्रपोजल आणलं असतं ना, तर मला स्वतःची लाज वाटली असती. तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तिला विकतोय असं वाटलं असतं मला. समीर, ए, नुसतं ओरडू नकोस. पुरुषासारखा वाग जरा. बी अ मॅन. स्वतःच्या हिमतीवर कमाव पैसे. आज नको आपण केतकीला भेटायला. दिवा विझणं हा चांगला शकून नाहीये. अगं, असे बारीक सारीक अपशकून मानत राहिलीस ना, तर 2 पावलं चालणंही कठीण होईल. बित्यापाटी ब्रह्मराक्षस म्हणतात, माहितीये ना तुला. तेव्हा अजिबात घाबरू नकोस. ओके, चल चल चल. शुभंकर, मला अजूनही असं वाटतंय की आपण केतकीच्या बाबतीत जरा घाईच करतो. आणि मला असं वाटतंय उराशी कवटाळलेलं दुःख तुला सोडायचं नाहीये. अगं, पहिल्यांदा सुख येते आपल्या आयुष्यात नीता. इतकी वर्ष जी गोष्ट आपण फक्त स्वप्नात बघत होतो ती आता सत्यात उतरतीये. प्लीज असे फालतू शकून अपशकुनांचा विचार करू नकोस. चल लवकर, मी बाहेर थांबलोय. चल चल लवकर. बाईच्या पैशावर जगणाऱ्या पुरुषाकडे मोठ्या शहरात सुद्धा तुच्छतेनेच पाहतात. ओके, मी वाचलंय सगळं. जर तुम्हालाही वाचायचं असेल तर